रात्रीच्या 3 वाजता ठाण्यामध्ये जाऊन नाश्ता करणं अचानक ते पण मन झालं म्हणून चला स्टार्टिंगपासून सांगते तुम्हाला. इथे आम्ही सगळे रेडी विडी होऊन आहे ना चाललो होतो लाडूचं नवस पूर्ण करायला दादरला सिद्धिविनायक मंदिरात. आणि म्हटलं की चला इथं निघालोच आहे तर थोडंसं एन्जॉय करत करत जाऊ. पण लाडू निघताच आईच्या मांडीवर झोपून गेली. आणि इथं स्टँडवर आलो महामार्ग आणि लाडूचे पप्पा डॉग्सला बिस्किट देणं इज मॅन्डेटरी. इथं बसमध्ये बसल्यानंतर लाडूची एवढी मस्ती की बाप रे. इथे आम्ही ना मस्त हॉटेलला थांबलो होतो, जेवण वगैरे केलं थोडं जेवढं खाता आलं तेवढं खाल्लं. लाडूची आणि लाडूच्या पप्पाची मस्ती. ठाण्यामध्ये उतरल्यावर कॅडबरीला उतरलो मस्तपैकी आणि इथं आईस्क्रीम खाऊन घेतली मस्त सकाळी. तरी पण 2 वाजले होते आणि 2 वाजता आईस्क्रीम खाऊन घेतली मस्त. आणि लाडू पण खात होते, आम्ही पण खात होतो. आणि लाडू फार जिद्दी झालेली. रात्रीच्या 3ला लाडूच्या पप्पांनी कोणाकडनं तरी स्कूटी आणली आणि आम्ही निघालो होतो मस्त नाश्ता करायला. वडापाव, परत आय लव ठाणे वडापाव, परत इडली, मेंदूवडा हे सगळं खाल्लं मस्त. आणि आईसाठी पार्सल घेतलं कारण की आईने पण हॉटेलला खूप कमी खाल्लं होतं. कारण की एकदम भंगार टेस्ट होती त्या हॉटेलमध्ये. इथं लाडूच्या पप्पांनी सोडा पिऊन घेतला, वडापाव पार्सल घेतले आणि म्हटलं घरी जाऊन खाऊन घेऊया. आईला पण दिलं, खाल्लं. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच.